पुण्यातील 350 कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याबाबत जयंत पाटील बोलले, पण आम्ही घाबरत नाही. पण लॉटरी घोटाळ्यात आमदार पाटील यांचं नाव घेतलं की ते अस्वस्थ का होतात? आम्ही टोप्या फेकल्या त्या तुमच्या डोक्यावर का बसल्या? तुम्ही धुतल्या तांदळासारखे असाल तर अस्वस्थ का होता? असा सवाल करत आमदार जयंत पाटील यांनी पिलावळ शांत बसवावीत, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. महापालिकेत विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील महापालिकेत आले होते. बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार जयंत पाटील यांनी ट्विटवरून 350 कोटींच्या जमिनी घोटाळ्याबाबत बोललेत, मात्र आम्ही याला घाबरत नाही, अस्वस्थ देखील होत नाही. याची चौकशी 10 वेळा झाली, त्यात काही सिद्ध झालं नाही. आता 11व्या वेळी देखील चौकशी होऊ दे, घाबरत नाही. पण तुम्ही लॉटरीचा घोटाळा काढू म्हटल्यावर ते अस्वस्थ का होतात? त्यांचं नाव देखील घेतलं नव्हतं. एक माजी अर्थमंत्री, लॉटरी घोटाळा, एक ठाणे जिल्ह्यातला आमदार, बिल्डर डायरी, एक पक्षाचा नेता, मार्केट कमिटी घोटाळा, अशा आम्ही केवळ टोप्या फेकल्या तर तुमच्याच डोक्यावर का बसल्या? जर तुम्ही धुतल्या तांदळासारखे असाल तर अस्वस्थ का होताय? असा सवाल पालकमंत्री पाटील यांनी केलाय. तर राज्यातील राजकीय संस्कृती भयंकर घसरली आहे. या संदर्भात गेले 2 वर्ष सांगतोय, राज्यातील प्रमुख 20 नेत्यांनी एकत्रित बसून यावर विचार विनिमय करावा, पण यावर कोणालाही काही पडलेलं नाही. परिणामी कोणी काहीही बोलत नाही. त्यामुळे आमदार जयंत पाटील आणि त्यांचे पिलावळे आमच्यावर आणि पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमच्या नेतृत्वावर बोलणार असतील तर आम्ही काहीही ऐकून घेणार नाही, असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलंय. सत्तेला चिकटून बसणे हा मार्ग नाही, आपली लढाई आपल्यालाच लढायची, असं ठाम मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं मानलं जाते. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, राजकीय पक्ष आपापल्या लढाया स्वतः लढतात. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने तन, मन आणि धनाने मैदानात उतरावं. कोणताही सत्ताधारी पक्षासाठी आसुसून बसणं योग्य नाही. आपल्याला ताकदीने, स्वाभिमानाने ही लढाई लढायची आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क रंगले होते. या संदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी स्पष्ट केलं की भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न नाही. या भेटी या केवळ औपचारिक होत्या, त्यांचा पक्षांतराशी संबंध नाही. पुढे बोलताना पाटील म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊनच आम्ही रणांगणात उतरणार आहोत. पूर्ण ताकदीने लढाई लढली जाईल. आघाडी करायची की स्वतंत्रपणे लढायचा हा निर्णय योग्य वेळ आल्यावर घेतला जाईल. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद हीच आमची खरी संपत्ती आहे. माजी खासदार पाटील यांनी निवडणुकीत ताकदीने उतरायची तयारी दर्शवली आहे. तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने संजय काका पाटील यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात असून त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आहे. वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेल्या महापालिकेच्या 32 कोटींच्या ठेवीपोटी 3,70,00,000 रुपयांच्या ठेवी महापालिकेला परत मिळाल्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा धनादेश आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे सुपूर्द केला. या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या कस्टोडियन आणि महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रयत्न केले. महापालिकेने 10 डिसेंबर 1998 रोजी वसंतदादा बँकेत खाते सुरू केले होते. महापालिकेचा स्वनिधी, शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान याची वेळोवेळी गुंतवणूक ठेव स्वरूपात या बँकेत ठेवली होती. ही रक्कम साधारण 32 कोटींच्या घरात होती. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने भारतीय बँकेने 12 जानेवारी 2009 रोजी नोटिफिकेशन काढले आणि वसंतदादा बँकेचा परवाना रद्द केला. बँकेवर अव्यावसायिकाची नियुक्ती करण्यात आली. या बँकेत महापालिकेच्या ठेवी अडकल्या आहेत. व्याजासह ठेवी 43,99,00,000 गेल्या होत्या. त्यावर 20 ऑगस्ट 2011 पासून 18% व्याजदराने होणारी मुद्दलसह व्याजाची रक्कम 356,22,99,000 रुपये येणे बाकी. वसुलीसाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी 1 वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. बँकेच्या अव्यावसायिकांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटिसीला बँकेच्या अव्यावसायिकांनी देखील उत्तर दिलं होतं. शुक्रवारी बँकेने महापालिकेला 3,70,00,000 रुपयांच्या ठेवी परत दिल्या. या व्यतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, भाजपा नेते शेखर इनामदार, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, समित कदम आदी जण उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. पश्चिम भागातील तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच राहिली. पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झाले. सांगली शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सखल भागामध्ये पाणी साचून राहिले. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात आज पावसाने पुनरागमन केलं. ठिकठिकाणी चांगला पाऊस झालाय. हवामान विभागाने शुक्रवारपासून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सांगली मिरजेत चांगल्या सरी कोसळल्या. सकाळी 11 वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला. दुपारी 4 वाजेपर्यंत तो कोसळतच राहिला. शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. परतीच्या मान्सून पावसाचा गेल्या 4 दिवसांपासून दुष्काळी तालुक्यात जोर होता. पण शुक्रवारी शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातही दिवसभर संततधार पाऊस चालू होता. सकाळपासून वातावरण ढगाळ होतं. पावसाने शेतातील कामे ठप्प झाली. पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ऑक्टोबर छाटणीस पावसाचा मोठा अडथळा निर्माण झालाय. सांगली मिरज शहरातही दिवसभर संततधार पाऊस चालूच होता. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यात परतीचा मान्सून जोरदार झाला. त्यामुळे विहिरी तुडुंब भरल्या असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खरीप पिकांसह द्राक्ष, डाळिंब, ढबू मिरची, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालंय. विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या 2 टोळीतील गुन्हेगारांना सांगली, सातारा आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली. सुजित उर्फ आनंदा तुकाराम काळे, अक्षय उत्तम मोहिते, प्रथमेश उर्फ पिन्या मुकुंद शिंदे आणि स्वप्नील दगडू खिलारे या 4 गुन्हेगारांचा हद्दपारीमध्ये समावेश आहे. सुजित काळे टोळीविरुद्ध सन 2016 ते 2024 या कालावधीत दरोडा, घरफोडी, जिल्हा दंडाधिकारी यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन, विनापरवाना पिस्तूलजवळ बाळगणे, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींविरुद्ध शिवीगाळ, दमदाटी, शारीरिक आणि मालमत्ता विरोधाचे गुन्हे विटा पोलिसात दाखल आहेत. तसेच प्रथमेश शिंदे टोळीविरुद्ध सन 2023 ते 24 या कालावधीत घातक शस्त्र जवळ बाळगणे, दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून दुखापत पोहोचवणे, दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. विटा पोलीस ठाण्यामार्फत 2 टोळीसंदर्भात प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आला होता. उपविभागीय चौकशी अधिकारी विपुल पाटील यांनी सदर प्रस्तावाची चौकशी करून हा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे दिला. त्यानुसार नवरात्र तसेच आगामी सण उत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घुगे यांनी 2ही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली. महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून माजी नगरसेवकांचे दूरध्वनी अधिकारी घेत नाहीत. त्यामुळे 3ही शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, गुंठेवारी आदी समस्यांचा पाढा माजी नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर वाचलाय. तर माजी नगरसेवकांना सोबत घेऊन शहरातील समस्यांसाठी आराखडा तयार करावा आणि त्यावर उपाययोजना करावी अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी आयुक्तांना दिल्या. महापालिका नागरी समस्या वाढत आहे. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांसमवेत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त सत्यम गांधी, जयश्री पाटील, शेखर इनामदार, समित कदम, पृथ्वीराज पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रथम महापालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय कामांचा आढावा मांडला. ते म्हणाले, प्रशासनाने या आर्थिक वर्षात 50 कोटींची घरपट्टी वसूल केली असून वर्षाअखेर 100 कोटी वसूल करण्याची ग्वाही दिली. तर ठेकेदारांची देणी 90 कोटींवर गेली आहेत. पण 100 कोटींचं उत्पन्न करून टप्प्याटप्प्याने देणी देण्याची ग्वाही दिली. स्वच्छतेसाठी गेल्या 10 वर्षात घंटागाड्या घेतल्या नाहीत. नव्याने 90 कर्मचाऱ्यांबरोबर 45 घंटागाड्या घेतल्या जाणार आहेत. हे काम पारदर्शक होण्यासाठी गाड्यांना GPS यंत्रणा बसवली जाणार आहे. शिवाय आता कचऱ्यापासून बायोमिथेन आणि हायड्रोजन तयार करण्यात येणार असून त्यावर वाहने चालवण्याचा मानस असल्याचं त्यांनी व्यक्त केला. नैसर्गिक आपत्तीचं आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. पुराचा पूर्वानुभव लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी. फायबर ग्लास बोटीच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थेचं बळकटीकरण करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीतील सरकारी घाटावर आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता कुंडली कुबाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी
अंतर्गत 18 प्रवासी क्षमतेच्या 23 फायबर ग्लास यांत्रिक बोटी आणि जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत 18 प्रवासी क्षमतेची 1 आणि 8 प्रवासी क्षमतेची 1 फायबर ग्लास यांत्रिक बोटी अशा 25 फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले आणि ताबा पावती वितरणाद्वारे करण्यात आली। जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचं बळकटीकरण या बोटींची खरेदी करण्यात आली आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच चारही तालुक्यातील पूरबाधित गावांचे सरपंच नागरिकांना बोटींचा ताबा पावती वितरित करण्यात आली। भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने दिनांक 27 ते 29 या कालावधीत सांगली, मिरज आणि इचलकरंजी येथे नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे गजानन शेळके यांनी दिली आहे। सांगलीतील महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी बोलताना शेळके म्हणाले, नदी महोत्सवात भारतातील विविध पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे। या उपक्रमात 120 कलाकार सहभागी होणार आहेत। कृष्णा नदीने पावन केलेल्या सांगली, मिरज या शहरात आणि पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या इचलकरंजी शहरात नदी महोत्सव होणार आहे। शनिवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात आणि रविवारी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत महोत्सव होणार आहे। तसेच इचलकरंजी येथील घोरकडे नाट्यगृहात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत महोत्सव आयोजित केलाय। यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध सोंगी मुखवटे नृत्य, तेलंगणाचे बोनालू आणि बतकम्मा नृत्य, गुजरातचे रास गरबा, कर्नाटकचे देवी नृत्य, मध्य प्रदेशचे गणगौर नृत्य, पश्चिम बंगालचे छाऊ आणि राजस्थानचे चरी लोकनृत्याचं सादरीकरण होणार आहे। रसिकांसाठी हा महोत्सव विनामूल्य खुला असल्याचंही शेळके यांनी सांगितलं। यावेळी पूर्वा कवठेकर, नंदकिशोर कवठेकर, वंदना गलगले, चंद्रकांत धावणीकर आदी जण उपस्थित होते। बालगृहातील बालकांच्या आयुष्याला चांगला आकार देऊन भविष्याला दिशा देण्यासाठी काम करावे। बालगृहातील बालकांचे भविष्य सुशिक्षित आणि उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून शिकूया कौशल्य घडवूया भविष्य हे ध्येयवाक्य घेऊन निरीक्षण गृहातील दीपोत्सव कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेस भेटप्रसंगी ते बोलत होते। सौ सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, बाळासाहेब यादव, सुधीर सिंहासने, सुनील कोरे, भारती दिगडे, बालगृहातील मुले मुली या कार्यशाळेस उपस्थित होते। ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे। शिक्षण आणि नोकरीमध्ये अनाथांना 1% आरक्षण असून यातून मुलांनी चांगलं करिअर घडवावे असं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, येथील मुलांचे उत्तम संगोपन करा, चांगले शिक्षण देऊन त्यांचे चांगले करिअर घडवा, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करा, त्यांच्यातील कलागुण शोधून त्यांना वाव द्यावा। त्या अनुषंगाने काही बाह्य शिक्षण द्यावयाचे असल्यास फीची व्यवस्था करण्यात येईल। बालगृहातील बालके आणि निरीक्षणगृहाच्या भौतिक अडचणी सोडवू असं सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, बाल निरीक्षणगृहात मुले 18 वर्षांपर्यंत राहू शकतात। 18 वर्षांनंतरची अनाथांची निवास व्यवस्था, महाविद्यालयीन शिक्षण, करिअर, नोकरी, विवाह असे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत। त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितले। सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील 3 किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी आता थांबावे आणि आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी केले। यानिमित्त दसरा आणि गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर संबंधित माजी नगरसेवकांना गुलाब पुष्प आणि आपट्याची पाने देऊन महापालिकेची निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात येणार आहे। मिरजकर म्हणाले, महानगरपालिकेची स्थापनेपासून आजपर्यंत 5 निवडणुका झाल्या। या 27 वर्षाच्या कालावधीत काही नगरसेवक 3 किंवा त्याहून अधिक वेळा निवडून येत आहेत, मात्र तिन्ही शहरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात हे प्रस्थापित नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरलेत। या नगरसेवकांनी महापालिकेत चुकीचे ठराव मंजूर करून घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवल्यामुळे नागरिकांवर आर्थिक ओझं पडले। तसेच खुल्या भूखंडाचे आरक्षण उठवून जागा विकण्यात, त्यावर बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात, टक्केवारीचे राजकारण करण्यात हे नगरसेवक अग्रेसर आहेत। या पार्श्वभूमीवर प्रस्थापित नगरसेवकांनी आता आपण थांबावे आणि नव्या उमेदीच्या सुशिक्षित व्यक्तींना संधी द्या। तुम्हाला जर निवडणूकच लढवायची असेल तर विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा या मोठ्या निवडणुका लढवा।
आपल्या प्रभागाचा आणि शहराचा जितका विकास केलाय तेवढा पुरेसा आहे असा संदेश या निमित्ताने दिला जाणार असल्याचे मिरजकर यांनी सांगितले। यावेळी आबासाहेब गडदे, अविनाश मासाळ, अजित हळिंगळे, डॉक्टर प्रमोद दीप, दादासू साळुंखे, प्रणव पाटील, वसंत सुतार, राजू शिरकनाळे, अरुण मोरे आदी जण उपस्थित होते।